विकास। बोधगया टेम्पल ऍक्ट रद्द करण्याची जोरदार मागणी करीत रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा बौद्ध समाजातर्फे जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? अरे मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा, मुक्त करा। मोदी सरकारचं करायचं काय? रद्द करा, रद्द करा। महाबोधी बुद्धविहार कायदा, महाबोधी व्यवस्थापन कायदा, बोधगया महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा, महाबोधी बुद्ध विहार व्यवस्थापन कायदा, महाबोधी ताब्यात द्या, ताब्यात द्या। महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, ताब्यात द्या। महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, ताब्यात द्या। महाबोधी कोण म्हणतो देणार नाही? अरे कोण म्हणतो देणार नाही? कोण म्हणतो देणार नाही? बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेला बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी रत्नागिरीत हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जनाक्रोश मोर्चा काढला। समाजाचे प्रमुख अनंत सावंत यांनी आपली भावना व्यक्त करताना हा कायदा रद्द झालाच पाहिजे असं म्हणाले। महाबोधी बुद्ध विहार बिहार येथील बुद्ध विहाराचा मुक्ती आंदोलन गेले 2 महिन्यापासून चालू आहे। या मुक्ती आंदोलनामध्ये अनेक देशी विदेशी बौद्ध भिक्खू उपोषणाला बसलेले आहेत। अशा अवस्थेमध्ये सुद्धा आजपर्यंत बिहार राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने कोणत्या पद्धतीची योग्य अशी दखल घेतलेली नाही आणि म्हणून हे मुक्ती आंदोलन दिवसांदिवस तीव्र होत चाललेलं आहे। या रत्नागिरीमध्ये सुद्धा तमाम बौद्धांच्या माध्यमातून या मुक्ती आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे जनआक्रोश मोर्चा या ठिकाणी आम्ही आयोजित केला। या जनआक्रोश मोर्चाला हजारो लोकांनी या ठिकाणी उपस्थित दाखवून हे बुद्ध विहार हे आमच्या हक्काचं विहार आहे आणि ते हक्काचं विहार आमच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीचे या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या रत्नागिरी तमाम बौद्धवासियांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि या मागणीचं पत्र किंवा निवेदन आम्ही नितीश कुमार मुख्यमंत्री किंवा राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री हे कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही जाहीर अशी निवेदनं या ठिकाणी देऊन त्यांना पोहोचवण्याची विनंती केलेली आहे। भगवान बुद्धांचा विजय असो। बुद्धगया आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, बुद्धगया आमच्या ताब्यात द्या अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यावर जनसमुदायाने आपल्या भावना व्यक्त केल्या। बौद्ध भिक्षुकांनी देशभरामध्ये उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देत या मोर्चाने जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन सादर केले। मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली। त्यानंतर मोर्चा माळ नाका येथील लोकनेते शामराव पेजे यांच्या पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला। यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की महाबोधी महाविहार हा जागतिक बौद्ध समुदायाच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू असून त्याचे व्यवस्थापन केवळ बौद्ध समाजाकडेच असलं पाहिजे। बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 या कायद्यातील विसंगती दूर करून अनुच्छेद 25 आणि 26 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा संपूर्ण सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बिहारचे मुख्यमंत्री आणि विधिमंडळ यांच्याकडून या संदर्भात सौहार्दपूर्ण आणि न्याय निर्णय अपेक्षित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या मोर्चात अनंत सावंत, प्रीतम रुके, सुरेश सावंत, LV पवार, फी पवार, संजय आयरे, जयरत्न कदम, सौरभ आयरे, मनोहर मोहिते, गौतम गमरे, उमेश पवार, सिद्धार्थ सावंत, राकेश कांबळे, अमोल जाधव, विकास उर्फ अण्णा जाधव, विलास कांबळे, प्रवीण मोहिते, अशोक कदम, समीर पवार, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, दीक्षा जाधव, धम्मदीप जाधव, BK कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांच्यासह अनेक जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता। लक्षात घ्या भानगडी
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।